हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम मित्रांनो. आठवणीतल्या कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण इला बागेत आणि खूप जणांची अशी कमेंट होती की यंदाच्या हंगामाची अपडेट काय असतात ती कळवा, किंवा सध्या काय कंडिशन आहे ती कळवा. कंडिशन जरी बेकार असली तरी काम ह्या करू कसं वया. तर तुमका बागेची कंडिशन काय ती दाखवते. माझ्या मागे बघितलं तर हे आंबे आहेत, पण पातळ आहेत, जशी इच्छा होती तसे नाहीत. तर बागेत बघितलात तर असे पातळ पातळ आंबे लागले आहेत. ज्या कलमाकडनं एक 15-20 पेटीची अपेक्षा होती त्या कलमावर 2-3 पेटी आंबे लागले आहेत. ज्या बागेत 500 पेटीची अपेक्षा होती अशा बागेत साधारण 10-20 पेटी आंबे आहेत. हे आंबे या साईजचे झाले आहेत आणि हे आंबे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात होते. ज्या ठिकाणी वाटलेला की आंबे हे आपलं जो नुकसान आहे का थोडाफार भरून काढतील आणि झालेलो खर्च तरी निघात. परंतु पुन्हा एकदा डबल मोहर इलो, डबल फूट इली. ही डबल फूट एवढी फास्ट इली की कधी इली ती समजली पण नाही. कुटणी केलेल्या ठिकाणी देखील ही जी डबल फूट झाली तिनं पहिल्यातले जे आंबे होते ते सगळे घळून घातल्याने साधारण आता खै असं आंबो कलर देऊ लागलो. म्हणजे एक 15-20 दिवसांनी आंबे यातले शोधूक भेटतील. पण या वर्ष जा तर संपूर्ण आंबे शोधण्यातच जाणार. तर आता नवीन मोहर इलो आणि त्याची थ्रिप्सने अशी वाट लावलाय ना, इकडे बघितलात तर नवीन मोहरा थ्रिप्सचं औषध वगैरे मारलेला तरी देखील आत मोहरात त्या मोहरात हे आंबो काळो पडून थ्रिप्सने संपून टाकले. काहीतरी असं एखाद दुसरं तुकडं राहिलो हा तेका पण जर बारीक निरीक्षण केलं तर त्याच्यावर छोटे छोटे स्पॉट थ्रिप्सने चावलेल्याचे आहेत. तर असे स्पॉट आहेत. आणि तो जो मोहर होतो तो सक्षम मोहर नव्हतो. म्हणजे जसं आपल्या उत्पादनासाठी पहिलो मोहर असता तसं मोहर नव्हतो. तो मोहर फुलाच्या आधीच बघितलं तर ते का थ्रिप्सने खाऊन टाकले. आणि थ्रिप्सला वेगवेगळी ब्रँडेड औषधं मारून देखील सध्याचा जो थ्रिप्स आहे तो कंट्रोलमध्ये येत नाही. आता वातावरणातली उष्णता जशी वाढणार तसं तो ॲटोमॅटिक जाणार. थोडंफार फरक भेटता पण जाऊ दे. तर सगळ्या प्रकारचा आंबो बागेत हा, परंतु ज्या अपेक्षेप्रमाणे जो आंबो होतो तसं नाही. आणि हे क्वचित आडव्या दांडीक लागलेले जे आंबे आहेत ते आंबे आपल्याला पुढे भेटतील असं वाटतं. बघूया. तर या साईजचे आंबे देखील आहेत, नवीन मोहर देखील. आणि ही जर कंडिशन बघितलात तर ही फांदी जुनं मोहर पूर्ण चढलो आणि त्याका नवीन मोहर केवढंसं तुरवलो बघा. त्याच्यात काहीतरी एखादा आंबो असताना सुद्धा तो टिका त्याची गॅरंटी नाही. शेवटची टोकाची जी कण होती ती खूप जणांका वाटत होता की ती सावरात, परंतु ती कणी दिसताच गळून गेली. आणि ह्या नवीन मोहरात काहीतरी असे जे आंबे पातळ लागले आहेत ते थोडेफार राहिले तर राहतील. परंतु आता जर फवारणी केली नाही तर गोडो पडणे म्हणून एक प्रकार असता. काही वेळा शेतकरी काय करतात, अंड्याच्या वरती आंबे गेले की हे आंबे पडत नाही आणि बागेत वातावरण पण फ्रेश असतं. म्हणजे या साईजचे आंबे ह्या वातावरण फ्रेश असल्यामुळे फवारणी करणं टाळतात. पण अशी जर फवारणी करणं टाळलात तर तुम्ही बागेत जर गेलात तर दवा प्रमाण एक देठावर चिकासारखा पदार्थ असता जो चिकट असता, जे का आमच्या भाषेत आम्ही गोडो म्हणतो. म्हणजे देवगडचे शेतकरी जे आहेत ते गोडो म्हणतात. आणि हे गोडो जेव्हा तो या भागात साचता, या वरच्या भागात असं साचता आणि त्याका वेळीच जर बुरशीनाशक घेतला नाही तर ह्यो गोडो कालांतरान बुरशी तयार करता. आणि ही बुरशी नंतर ती खार पडल्याप्रमाणे आंब्यावर सेट होता आणि आपलं नुकसान होता. आंबो डागी मानलो जाता. या ठिकाणी हा थोडंसं गोडो. तर ह्यो जो चकाकणारा पदार्थ दिसता तर हेका आम्ही गोडो असा म्हणतो. हेका जर बुरशीनाशक मारला नाही तर बुरशी लागण्याची शक्यता असते. इकडनं जरा क्रॉस बघितलं तर तुमका दिसू शकता. बघा याच्यावर पण तर गोडो जाण्यासाठी म्हणून आपण बुरशीनाशकाची फवारणी घेत आहोत.
इकडे फवारणी चालू आहे. फवारणी करताना फवारणी करताव की धुरळणी करताव ह्या समजता नाही. कारण जर बारीक चिळकांडीने पाणी मारला तर आंबे डॅमेज करू शकतं किंवा देठावर एवढ्या स्पीडने जर बसलो फोर्स तर आंबो पडू शकता आणि हे पडू नये यासाठी आपण फवारो ठेवून या झाडांवर फवारणी करता. पहिल्यातले खैखै तुरे होते त्यांना आंबे लागले आहेत, पण ही कंडिशन सगळ्या बागेत. काही ठिकाणी आंबे आहेत पण हे आंबे शोधण्यातच वेळ जाणारा. तर अशी हे आंब्यांची परिस्थिती आहे. आंबे आता नुकते खैखै कलर देऊ लागले आहेत. एक महिन्या दीड महिन्यात नाही, महिन्याभरान तोडणी सुरुवात होईल. तर मित्रांनो, खूप जणांची कमेंट होती की यंदाचा सीझन कसो राहत. सीझन कसो राहत याचा अर्थ असा की आंब्याची परिस्थिती काय राहत आणि आंब्याचा दर काय राहत. तर आंब्याची परिस्थिती बिकट आहे. हत्ते आंबे लोक मार्केटशिवाय पर्याय नाही. ज्यांची स्वतःची हे आंबे स्वतः विक्री करण्याची व्यवस्था त्यांना थोडंफार याचा फायदा होईल. कारण थोडके आंबे असल्यामुळे त्यांची जी विल्हेवाट लावणं म्हणजे ग्राहकांपर्यंत पोचवणं ह्या सोप्याच आहेत. पिकवण्याची वगैरे व्यवस्था चांगली होईल. परंतु ज्याच्याकडे थोडेफार आंबे आहेत जे का वाटतं यावर्षी दर राहावात, तर दर राहणे आणि न राहणे ह्या फक्त आणि फक्त दलालांवर अवलंबून असता. त्यामुळे दर थोडंफार राहत, पण दरवर्षीची जी रास असता, कोणाची 1200 बसत असत, कोणाची 900 बसत असत, कोणाची 1500 बसत असत. ज्याचं जसं धंदो त्या उत्पादनाच्या प्रमाणात ते ज्याची त्याची रास बसत असता. जर तुमची 1200 रास बसत असतात तर ती 1400 बसत, पण ती 2000वर कधीच जाणार नाही. कारण आता मार्केटमध्ये सध्या आपले जे हुंडेकरी आहेत त्यांच्याकडे दररोज 100-150 पेटी आंबे रत्नागिरी आणि देवगड इथनं जातात. जर 100-150 पेटी आताशी आपली तोडणी पण चालू नाही अशा वेळी जर जात असले तर कालांतराने ही जी तोडणी आहे ती वाढतच जाणार. म्हणजे सध्या 200-300 पेटी आंबे मार्केटला रेग्युलर जात असणार आणि ह्याच्या पुढे ह्या प्रमाण वाढत राहणार. आणि दलालांच्या पुढ्यात जेव्हा संपूर्ण महाराष्ट्रातनं आंबे येतात, ते कोणतेही असू दे, वेगवेगळे आंबे असतात. हे आंबे त्यांना त्या दिवशी संपूच येतात, कारण दुसऱ्या दिवशी आपणच पुन्हा दुसरे पेटीवर पाठवणार आहोत. त्यामुळे जर योग्य किंमत इली नाही, जे ग्राहक असतात त्यांची मागण्याची पद्धत, दलालांची पद्धत जर योग्य किंमत इली नाही तर काही वेळा इल्ल्या किमतीक माल तो विकूचो लागता. कारण दुसऱ्या दिवशी पुन्हा तेवढंच माल मार्केटमध्ये येणारा. त्यामुळे तुमची जी पट्टी आहे ती तुमची अपेक्षा असतात की यंदा 5%, 10% उत्पादना म्हणून आपली पट्टी मोठी राहावत, तर तशी मोठी नाही राहत. पट्टी आपली कमीच राहणार. पण तुम्ही जर विक्री व्यवस्था जर तुमची स्ट्रॉंग असतात, तुम्ही स्वतः विक्री करत असाल, तुमचे स्वतः कस्टमर असतील, जेवढी आपण उत्पादन करता त्याच्या 10% जरी, तर यावर्षी उत्पादनच 10% असल्यामुळे तुम्ही त्या 10% उत्पादन तुमच्या ग्राहकांपर्यंत पोचू शकतास आणि त्याच्यातून थोडंफार तुमका फायदा होऊ शकता. दलालांकडे संपूर्ण महाराष्ट्रातून इल्यामुळे आंबे त्यांच्यासमोर इलेला पीक जा तर त्यांना खपवण्याच्या दृष्टीने जास्तच वाटतं. परंतु आपल्या दृष्टीने बघितलं तर आपल्या दृष्टीने परवडणार नाही. त्यामुळे दर आपल्याला वाटता. यावर खूप जणांनी मला विचारले नाही 2500-3000 दर राहत, पण 2500-3000 दर राहत नाही आणि ठेवून देखील त्यांना परवडत नाही. कारण समोरचा जो ग्राहक आहे तो कमीत कमी दर येण्याचा प्रयत्न करत असता. आपली अपेक्षा असता की जास्तीत जास्त दर हो, आणि आंबा ह्या पीक असा की तुम्ही स्टॉक करून ठेवू शकत नाही. कमीत कमी जरी मागल्या तर त्याच्यात जो जास्त मागत, एखाद्याने तुमची पेटी जी आहे ती 1500 मागितली, एखाद्याने 2000 मागितली, दुसऱ्याने 2500 मागितले. 2500 पण तुमका जर कमी वाटत असले तर तरी तुमका पेटी देवकच होईल. कारण ह्यो नाशवंत माल ह्यो नंतर तुमचं टिकणार नाही. त्यामुळे तुमच्या अपेक्षेप्रमाणे दर भेटत अशी आशा ठेवू नको. आणि आंब्याचा उत्पादन जा तर गोव्याच्या टोकापासून ते अलिबागपर्यंत, मी त्या दिवशी तुमका सांगितलंय तसे मला कमेंट पण इल्यो आणि अजून देखील लोक सांगतात सगळीकडे सारख्याचा. त्यामुळे तुम्ही म्हणशाल की आमच्याकडे उत्पादन कमी आहे, तर सगळीकडेच उत्पादन कमी आहे आणि यंदा आंब्याची हालत सगळीकडे अशीच आहे. आंब्याचं उत्पादन जास्त येणार नाही. शेतकरी आंदोलन करतात, सगळं काही ना काही चालू आहे.
यश किती येत आता पुढे समजातच, पण असू दे, कोणतरी आपल्या हक्कांसाठी न्याय मागता. आणि आंबे सुरुवातीपासून आता जे सुरुवात झाली आहे भेटाक, हे शेवटपर्यंत म्हणजे एव्हाना पाऊस पडेपर्यंत भेटत राहतील. कमी भेटतील पण भेटतील. कारण तुम्ही बघितलात तर हे आंबे काढू झाले आहेत आणि त्याच्यात ही नवीन फुटीचा आंबो, याच्यापेक्षा लहान साईज देखील आहे, याच्यापेक्षा देखील लहान साईज आहे. तर हे आंबे पुढे मागे होतच राहणार आहेत. परंतु फवारणी सोडू नको. साधी औषधं मारा, पण फवारणी थोडीफार चालू राहून दे. काही ठिकाणी आंबे होते पण वाटत होता की या आंबे टिकतील थोडेफार, परंतु अचानक झालेल्या फळगळीमुळे ते आंबे होते ते देखील गळून गेले आणि आता काही पातळ राहिले आहेत. हे थ्रिप्समधनं किती वाजतात बघूया. काजूचा पण असाच वाटत होता. काजूचा यंदा वाटत होता की उत्पादन भरपूर भेटतात, काजूचं मोहर चांगलं इल्लो, आंब्यापेक्षा चांगलीच परिस्थिती होती. परंतु आता जी फका पडलेली बघितलात तर एकेसायटिक फका पडली आहेत आणि ढगाळ वातावरणामुळे अशी एकेसायटिक फका पडली आहेत. परंतु ढगाळ वातावरणाने बघितलात तर या संपूर्ण मोहरात 2 फका आणि बाकीचा मोहर जो आहे तो जवळजवळ सुकत इलो. त्यामुळे काजू उत्पादन देखील यावर्षी धोक्यात इला. पहिला वाटत होता बऱ्यापैकी हा, आता काय वाटत नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याकडे जी परिस्थिती आहे यंदा झाडांची ती या, आणि यावर्षी उत्पादन कमी असल्यामुळे केलेला जो खर्च आणि औषधांचा खर्च तो देखील निघताना कठीण आहे. तरी पण चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. टाटा बाय बाय. टेके बिके लावून झाडा सगळी तुम्ही मुळात बघितलात तर मुळातलं पतेरू देखील वर करून ठेवलेलो हा. निम्मे कामगार गावात पाठवले, कारण हे जे आंबे आहेत ते मी एकटो देखील काढू शकतोय अशी परिस्थिती आहे. निम्मे कामगार यासाठी ठेवले आहेत की असं जो मोहरा काही ना काही कण दिसता, ह्यो कण किती राहत आणि किती जायत ह्याचा अंदाज नाही. पण जी कण बघितलात तर चांगली टपोरी दिसता आणि राहण्यासारखी दिसता. यदा कदाचित ती राहिली तर ह्या इतर आंब्यासारखे ती काय 4-4, 5-5 महिने लागणार नाहीत. ही जी कण आहे ही लवकरात लवकर म्हणजे साधारण 2-1 महिन्यात होणारी आहे. त्यामुळे मागचे आंबे जर भेटले तर एवढे दिवस सांभाळलेले कामगार आणि ते न काढू केल्यामुळे नंतर त्रास होता. तो हातचा सोडला आणि पळत्याच्या पाठी लागला असा. त्यामुळे चला, अर्धे कामगार होत अशी फवारणी चालू आहे.